आज काय पाऊस थांबेल असं वाटत नाही. आज काय आमचं काम नाही होणार. काकड्या एक एक दोन दोन तयार होतात, जसे लागेल तसे आम्ही एकाच ठिकाणी बघा केवढा पसरलाय. चटणी ही पूर्ण डबाभर चटणी होती आणि मी एकटीच खाते, ह्याला कोणा आवडत नाही चटणी. सकाळी लाईट गेलेली आहे आमच्याकडे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. काय पाऊस पडते, बापरे भरपूर पाऊस पडतोय. सकाळी उठल्यापासून पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे घराच्या बाहेर काय आम्हाला पडायला मिळालेलं नव्हतं. आता म्हटलं पडूया जरा बाहेर, घरात जरा क्लीन करून घेते आणि मग सुरू करूया. तिकडे पाणी घालून घेतलं, ते उटा वगैरे बघा केलेलं आहे ना, तर ते पाणी घालावं लागणार. एक साधारण 8-10 दिवस तरी पाणी घालायचं आणि त्याच्यानंतर मग कलर वगैरे करायचं आहे. कलर म्हणजे ते आपण बघा बाहेरच्या दिवाळाला तो कलर केलेला आहे ना, तोच आणून आम्ही नंतर लावणार आहे. थोडासा आहे उरलेला आणि त्या जोडला अजून थोडासा आणायचा. पण छान झालं. आता मातीचे बघा पाय वगैरे आता येत नाही. आता तिथे आपलं जे नवीन घर आहे ना, तिथे थोडीशी खडी आपल्याला टाकावी लागेल, कारण आपण जेव्हा आतमध्ये जातो ना, तर बाहेर बघा मातीचा थोडासा भाग आहे ना, तसं सगळी माती जाते. त्याच्यामुळे कुणाच्या म्हटलं थोडीशी बारीक खडी आपण आणूया. आहे तिथे पडलेली रस्त्यावरती, आणि ती वेस्टेज आहे अशी, म्हणजे रस्त्याच्या कामाला बघा आणली ना, तिथे उरलेली राहते तशी पडूनच आहे. तर म्हणजे तीच आणून ना आपण इथे टाकूया. थोडेसे एक 8-10 गमेले जरी टाकले ना तरी पण होऊन जाईल. पण सध्या नाही, सध्या जरा पाऊस आहे त्याच्यामुळे जरा पाऊस म्हटलं कमी होते, मग सगळं करूया असं. चला थोड्या वेळाने जरा बागेत जाऊया फेरफटका मारायला. फुलं ना आम्ही मगाशी काढून घेतली उठल्या म्हणजे पाऊस जरा थांबला होता ना, पटकन जाऊन फुलं काढली, नाहीतर पाणी लागून आहे ना फुलं खराब होतात. चाफ्याचे फुलं बघा मस्त निघाले, 10-12 फुलं निघाले. बाकी जास्वंदी वगैरे आता काही फुलत नाही आहे, 2 दिवस झाले. जास्वंदीचं प्रमाण जरा कमी झालेलं आहे. चाफा 10-12 चाफे आहेत देवासाठी, बस झाले. जास्वंदी एकच निघाली, कळ्या आता आहेत भरपूर. आणि ही बघा ही फुलं, ह्याचा सुगंध इतका भारी आहे ना, जाम मस्त सुगंध. ह्या झाडाची कटिंग आहे ना मी काल केली, आणि ते झाड आहे ना आपलं तिथे, ते बघा त्या साईडला आहे. काल छान अशी कटिंग केली, तिकडचं रान वगैरे काढलं आणि त्याला खत वगैरे घातलं. ते बघा लाईट आली. आणि आमचे कुणाल बाबू झोपलेले आहेत, आता उठवते त्याला. रात्री जरा उशीर झाला होता ना झोपायला. पहिला चूल पेटवायला पाहिजे. आज काय पाऊस थांबेल असं वाटत नाही. आज काय आमचं काम नाही होणार. कुणाल जेवण म्हटलं वांगी काढून घ्या, जून होतील म्हणून ते काढायचेत. बाकी आज काय बनवायचे नाहीत वांगी. कुठे हा पण एक काढ. हे बघा वारा बघ काय तो आज. आणि ते जाम बघा कसे खाली पडलेत. हां आता ते पावसात ना खराब होतात, त्याचा काही उपयोग नाही. हा बघा बोका बघा कसा मिरवतोय बघ. पाऊस आहे ना आज, जास्त बाहेर काय पडला नाही. शेरू सकाळी पण गेलेला, तो लगेच आला घरी. वाघ्या अजून नाही आलाय, वाघ्याचीच आम्ही वाट बघतोय. नाही तेवढीच आहेत, त्याची काढलेली ना मध्ये. चला भाजी काढ. हां अच्छा हां हां हां. शेरूला कसला तरी वास आला आज. तो पूर्ण आड्यावरती फिरतोय आज. काय झालं शेरू? चला भाजी जरा काढून घेतो, पाऊस थांबलाय तर. अजून काय बोललं, तयार झालंय टेंडली. अच्छा हां हां. तुम्हाला काकडी दाखवत्या आपल्या बागेतली. काकड्या एक एक दोन दोन तयार होतात, जसे लागेल तसे आम्ही काढतो आणि खातो. ही बघा ती जाड झाली, ती काढून घे. परत जून नको आहे सध्या तरी, जून नको आहे आम्हाला. त्या साईडला ना ह्याच्यावरती बघितली होती मी. आता भाजी कशी मिळायला आता सुरुवात झाली. भाजी म्हणजे टेंडली येतेच, बाकी आपल्याकडे काही जास्त काय झालेलं नाही. वेली सगळ्या खराब झाल्या आपल्या. चला थोडीशी टेंडली आता काढून घेते. टेंडल्याची वेल पण बघा ना कशी झाले, कुसल्यासारखी झाली. पाणी जास्त झालं ना हो, तरी पण माती बघा भरपूर माती घातलेली आहे. नाही ते होणार ना, काय होणार नाही, पण तरी पण शेवटी आपल्याला असं वाटतं ना.
उन्हाळ्यात ती होणार आता. हां, त्याला पाणी कमी लागतं ह्या तेंडल्यांच्या वेलीला वगैरे. कुठे तेंडली धरलेली? बघ नाही काय मोठी हां हां हां, हे बघा केवढी मोठी झाली. थोडी थोडी काढून घेते. काटलं पण बघ दिसतात का कुठं? काटलं ना 2-2, 3-3 अशी आड्यामध्ये दिसली का काढून घेतो. एकदम नाही मिळत ती. एखादी वेल बघा, म्हणजे आता नाही, सध्या जरा पाऊस कमी झाला ना की मग चांगला बहरेल. मग पावसामुळे ते पण खराब होतं ना. हे बघा काढून घेते. सफेद रंगाची फुलं असतात तेंडल्याच्या वेलीला. ही काय फुलायला सुरुवात झाली. पावसामुळे जरा बहर कमी असतो. म्हणजे आधी पाऊस कमी होता ना, भरपूर भाजी मिळायची तेंडल्याची. आता जरा कमी कमी आहे, पण मिळते. थोडं थोडं शोधते जरा. काटला ना? काढलास ना? ए शेरवा, इथे इथे वाढले बघ किती रान लगेच. ते कापून त्यावरती प्लास्टिक चेपून टाकायला हवा. ती प्लास्टिक बघ ना उडालं सगळं तिकडे तिकडे. हे बघा प्लास्टिक अंतरलेलं. वारा इतका असतो ना की राहतच नाही ते प्लास्टिक, सगळं उडून जातं. तुम्ही किती पण काय पण मोठे दगड ठेवा तरी पण. कुणाच्या वर आता काटलं शोधतायत. त्यांना म्हटलं काय मिळतील ती जमा करा, 2-2, 4-4. आणि मी इथे जरा घेवडा बघते. शेरू इकडे ये. शेरू बाहेर गेला का काय? ये इथे ये. इथे ये आई बरोबर. हे बघ ही इकडे वाकडे एक झाले काकडे, ही काढून टाक. ही आपली जुनी बेल आहे. आ कुरडू बघा केवढा झालाय, काढून घेते. एकाच ठिकाणी बघा केवढा पसरलाय. लाल माठ पण आलाय. हा बघा लाल माठ पण बियाणं पडलं असेल ना तर रुजलाय. काढून घेते. भाजी भाजी आता काय भाजीची चिंता नसते पावसा पाण्यातनं. हे रान आहे, हे बघा रान साईडला करते. केवढं बघा रान लगेच वाढलं. आता हे ना साफ करतोय आम्ही. एक 10 मिनटाचं काम आहे. पटापट 3 जण करतोय. कुणाल पण येईल आता हाताशी. भेंड्याची रोपं आहेत ही सगळी. ही बघ ही सगळी बघा भेंड्यांची रोपं आहेत. जंगली भेंडी, कसले कसले फुलं बिलं असतात जंगली. तो बा आला, तिकडे गेलेला बाहेर ना. शेरू आला. आमचे राखणदार बघा कसे बसलेत ते बोके. वाघाची वाट बघतोय ना तो. आणि बघा केवढा परिसर हा घाण होता, सगळा साफ केला. मी पण थोडासा हातभार लावला. मी आता निघाली घरामध्ये. आता कुणाला आलाय ना जोडीला. मला आता भाजी दाखवते. ही बघा भाजी आपली आड्यातली. वांगी, काकडी आपल्या बागेतली. आता निघायला सुरुवात झाली. परत तेंडली ना ही आता तुम्हाला कमी दिसतात पण ही जवळजवळ 1/2 किलोच्या वर आहेत वजनाला असतात तेंडली पण. आणि वांगी समजा ना वांगी 1/2 किलो आहेत. वांगी जरा हलकी असतात वजनाला, तेंडली अशी जड असतात. आणि ही कुरडू बघा केवढा कुरडू काढला आहे. जेवढा होता तेवढा सगळा काढला तयार झालेला. आता ही जास्त दिसते भाजी कुरडूची, पण ती शिजल्यानंतर कमी होते. चला 2-3 दिवसाची सोय झाली आपली भाजीची. आता काय बाजारात आम्ही भाज्या आणत नाही. आता जी काय आहे ती हीच भाजी आणि कडधान्य वगैरे खायचं. आम्ही काय काम करायच्या हिशोबाने गेलो नव्हतो तिथे बागेमध्ये. ते भाजी काढत होतो ना, तर समोर सगळं दिसलं रान वाढलेलं. तर कुणाच्या म्हटलं चला पटकन करून घेऊया, एक 10-15 मिनटाचं काम आहे ना, होऊन जाईल. आणि पावसाने सुद्धा साथ दिली, म्हणजे पाऊस जरा थांबला होता त्याच्यामुळे पटकन झालं. पण नाहीतर पाऊस बघा आता हा सुरू आहे ना, कालपासून खूप पाऊस पडतोय, खूपच म्हणजे थांबतच नाही. आज जरा तरी थांबलेला आहे. काल तर सुद्धा दिवसभर चालू होता. आणि आज सकाळपासून सुरू केलेला पाऊस. आम्हाला असं वाटलं की आज काय काम करून देत नाही, पण जरासं थांबला म्हणून पटकन ना करून घेतलं. आता मी चालले किचनमध्ये, जरा आवरते घरातलं. आज आहे ना आराम करायचा दिवस. आराम म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगते. ए शेरू थांब बेटा, शेरू आलाय. म्हणजे सकाळी मी आज उठले ना, कुणाल जेव्हा म्हटलं की आज काही मी काम नाही करणार आहे, मला जरा आराम पाहिजे. कारण गेले कित्येक दिवस झाले ना काम करून पण थकले हो मी. आणि मला असं वाटतं की नाही आता एक दिवसाचा आराम पाहिजे म्हणून.
तर थोडा वेळ जरा बसले होते, अर्धा पाऊण तास जरा टाईमपास केला. आणि आपल्याला काय राहायला होत नाही ना, मुख्य खोड आहे ना आपल्यामध्येच असते आणि तशी खोड माझ्यामध्ये पण आहे. म्हणजे मी असं खूप विचार करते की नाही चला आज आराम करूया. तसं कुणाला जेव्हा म्हणाले की नको तू जास्त काय करू, तू आराम कर, म्हणजे जेवणाविणं बघू काहीतरी डाळ भात वगैरे बनवता येईल. आणि मग मी ते तिकडे बघा पाणी घालून घेतलं, फुलं काढली आणि मग जरा बरं वाटलं ना. मग म्हटलं चला आता करूया. म्हणजे बागेमध्ये गेली ना भाजी काढायला, मग म्हटलं चला ते थोडंसं वाढलं तर करूया. आणि आता काय नाही, आता बरोबर आहे, आता थकवा सगळा दूर झाला आहे. काय झालं बाबा? हा ना वाघ्याला शोधतोय. वाघ्या आपला अजून आला नाही हो. सकाळी गेला आहे शिसू करायला, अजून त्याचा पत्ता नाही. जात नाही कधी तो, पण कधी कधी गेला ना का 2-2 तासाने येत नाही. जोडीला कोणतरी मिळालं असेल. हा बघा कसं लाडेगोडी करते, हा बघा बोका. कुठं गेला वाघ्या? त्याला वाघ्याचीच आठवण येते. त्याला म्हटलं जाऊन तू घेऊन ये, तर तो जायलाच मागत नाही. तो इकडं आपला आमच्या मागंच आहे. जा तू जाऊन घेऊन ये ना वाघ्याला, जा. मग असे गेला होता पण परत रिटर्न आला. जातच नाही तो आज आड्याच्या बाहेर. काय झालं बेटा? असं का कुई कुई का आलं? खाऊ पिऊ दिलंय तुला मी, त्याला खाया प्यायला घातलं सकाळी. काय पाहिजे पाहिजे म्हणजे बच्चाला? आपला शेरू असा लाडात येत नाही कधी. वाघ्या आपला खूप लाडात येतो. म्हणजे अगदी तुम्ही बसलात ना त्याला घेऊन, तो सारखा मग लाडात येणार. पण हा नाही, हा कधीतरी 15 दिवसांनी महिन्यानी हा लाडात येतो. असा आहे तो. आता बघा करवतो ना लाड. कधी तर असा लाडा झाला का मग असा घुसतो कुशीमध्ये, नाही तर नाही. काय झालं बेटा? तर वाघायलाच शोधतोय तो. येईल आता तो थोड्या वेळी, कारण टाईम झाला आहे. आता पाऊस पण थांबला आहे ना. पाऊस वगैरे पडत असेल तर कुठेतरी आडोशाला जाऊन मग उभे राहतात मग. आणि खेळायचं पण असतं ना. वाघाचं सगळं लक्ष बाहेर असतं, त्याला खेळायला हवं, आवडतं त्याला. असं बांधून ठेवलं ना की तोंड वाईट करून बसतो तो. चला, पण ह्याला चैन नाही पडत आहे ना, हा सारखा शोधतोय त्याला. येईल आता बेटा, येईल तो, येईल. हा काय झालं? हा चल चल चल. हा बघा हा कुई कुई करतोय. वाघ्या आपला आलाय ना, त्याला आनंद झालाय. कोण आला? वाघ्या आला? कोण आला? कोण आला बाबू? वाघ्या आला? हा नुसता बेचैन झालेला सकाळपासून, वाघ्या नव्हता तर. ते इकडे इकडे खेळातात ना, टाइम टेबल हे होतं ना पुढं मागं. कुठे गेला घरात तो? आता गुरगुर थोडा वेळ त्याला. हां हा बघा नाही, पण तो खूप झाला सकाळपासून, असा बेचैन झालेला. वाघ्या कुठे आहे, वाघ्या कुठे आहे? आता बघा शेपटी हलवतोय. गेला तो घरात, नाव करून गेला घरात, गेला. बांधला माझे. चला तुम्हाला पण दाखवते. दादा पुसतोय त्याला. नुसता बेचैन झाला शेरू आपला. हा बघा त्याचा जीव नुसता कासावीस झालेला. हा शेरूचा की कुठे गेला मला टाकून जोडीदार? कुठे गेला वाघ्या? वाघ्या आलाय 2-3 तासांनी फिरून भटकून. हा बघा गुरगुला मारणार, फटके देणार. मस्ती नाही करायची. मस्ती केली तर हा मस्ती नाही करायची. त्याला बसा येत आहे, त्याला खायला देते आता वाघ्याला. चल शेरू चल चल तो घाबरलाय आता तो शेरूला घाबरणार, कारण हा शेरूला टाकून गेलेल ना. मग आता शेरूला थोडा टाइम घाबरेल तो. काय नाही कोण नाटक फटके देईल. चल वाघ्याला खायला येते. पूर्ण सुका करा त्याला. चल शेरू बस. ती चादर अंतर वरती. हां आता शांत होईल. सकाळपासून त्याला धीर नाही. कुठे गेला एकमेकाला शोधत बसतात दोघं जण. बघ कसं चाटतोय बा आता, सुकवतोय. नाही पुसतोय त्याला. हां आपला वाघ्या नाटक करेल त्याला. आता त्याला पुसेल, वाला आहे ना. लय दोघांचं प्रेम आहे आणि तेवढे भांडतात पण. म्हणजे दोघं जण का माहिती का, कसं दुसरीकडे दुसरा आला कोण संगाती खेळायला, मग ते आवडत नाही दोघांना. मग ते एकमेकांना गुरगुरत बसतात. मग दोघं जण असलं का काय नाही. बघ असं पुसतोय, बघ चाटतोय पोर माझा. तर त्याला खायला देते मी. शेट ना आमचा आला ना, त्याला खायला देऊ दे आता. तर दुपारच्या जेवणाला आता सुरुवात केली. पाणी तापत ठेवलेलं आहे चुलीवरती. चालू आहेत कामं आपली. आज ना मला खूप असा कंटाळा आलेला आहे. कंटाळा म्हणण्यापेक्षा काम करून थकतो असं झालं आहे. त्याच्यामुळे थोडंसं जरा आराम करते. म्हटलं पटापटला जेवण करून घेते आणि मग म्हटलं थोडासा आराम करूया. तर मटकीची उसळ आता पटकन बनवते मी. मटकी इतकी छान आहे ना, मस्त असे मोड आले आहेत, तुम्हाला मी दाखवते. मला बऱ्याच वेळा विचारलं जातं कमेंटमध्ये की ताई तू इतके छान मोड कशा आणते? तुम्ही काही करत नाही, नॉर्मल. बघा हे भांडं आहे ना, हे बघा या भांड्यातच ठेवली होती. फक्त एवढंच करते की 2 दिवस आहे ना मी छान अशी भिजवते मटकी. आणि मोड आणायला 2 दिवस ठेवते. आणि पाणी त्यात जास्त ठेवत नाही मी, फक्त नावाला किंचित पाणी ठेवते.
बघा किती सुंदर मोड आलेले आहे. आणि अशी मोड आलेली कडधान्य बघितली ना की खाण्याची पण इच्छा होते. आता बघा बागेतनं इतकी भाजी काढलेली आहे, पण ह्या मटकीला बघितलं आणि म्हटलं नाही आता हीच छान अशी उसळ करूया. आणि चवीला पण छान लागते ना, पौष्टिकसुद्धा होते. त्याच्यामुळे म्हटलं जरा हीच आता बनवायला घेतले मी. थोडीशी तयारी करून झाले. वाटप वगैरे आहे त्याच्यामुळे फारसा काही वेळ लागणार नाही. ही बघा उसळ आता घातली फोडणीला. जरा चांगलं ना कड येऊ दे. एक साधारण 10 मिनटामध्ये शिजेल. आणि ही बघा इतकी आता मटकी उरले. ही आता सुकी भाजी बनवायची एक टायमाला. आता ही ना फ्रीजमध्ये ठेवून देणार मी. फ्रीजमध्ये छान अशी राहते. आणि ही बघा धुतलेली भाजी. आता ही भाजी ना संध्याकाळी बनवीन किंवा उद्याला जरी बनवून तरी पण चालून जायची, काही खराब होत नाही. फक्त व्यवस्थित सुकून आहे ना फ्रीजमध्ये ठेवून देईल मी कपड्यामध्ये गुंडाळून. ही टेंडली पण ना धुवून घेतली, त्याला पण भरपूर अशी माती होती त्याच्यामुळे. चला आता काही 8 दिवसाची काही चिंता नाही भाजीची, आपल्याकडे आहे भरपूर भाजी. फक्त ना टॉमॅटो आहेत ना, टॉमॅटो फक्त मला आणावे लागतील असं आहे. फ्रीजमध्ये स्टीलचा डबा आहे, गोलवाला स्टीलचा, व समोरच आहे. चला आता आम्ही जेवायला बसलोय. कुणाल पण आला ना, कुणालनी सलाड बघा पटकन बनवला. मी फक्त उसळ केली होती, भात आणि भाकरी. तर असं बघा छान असं जेवण आहे, हेल्दी जेवण आजचं आमचं. आणि त्या जोडीला आता ही चटणी घेते, कढीपत्त्याची चटणी थोडीशी खाते. आणि ही भाकरी आहे ना ह्याची आहे, ज्वारीची भाकरी आहे. बाजरी, ज्वारी, नाचणी अशी वेगवेगळी भाकरी बनवते मी आता. कुणाला जेवण म्हटलं लोणचं आणा जरा, लोणचं घेऊन आले. आता का लोणचं घेतलं, मी चटणी मागितली तर मला बोलते चटणी खा. आणि काय बोलले ना पुढं, डबा जरा खोलून दे ना. काय ते बोलली चटणी काय ते बोलली काय ते कढीपत्त्याची चटणी आहे ना, म्हणून मी म्हणाली कढीपत्त्याची चटणी आहे चांगली असते ती, असे म्हणाली मी. ते म्हणते मला म्हणतं कशाला चटणी खाते, सलाड वगैरे आहे. ते नाही म्हटलं कढीपत्त्याची आहे ना चांगलं. त्याला ते लोणचं कुणाला. ही बघा आता एवढीशीच राहिली चटणी. मी ती चटणी ही पूर्ण डबाभर चटणी होती आणि मी एकटीच खाते, ह्याला कोणा आवडत नाही चटणी. आता परत बनवीन. आता ही मी संपवणार सगळी. हे बघा एवढीशी तर आहे, भाकरीवर छान लागते. चला या सगळ्यांनी जेवायला. मस्त अशी ज्वारीची भाकरी. चांगली झाली उसळ, खरोखर चांगली झाली उसळ. खाण्याच्या बात तुम्ही बात करली. तिकडनं मिरच्या घेऊन ये ना, 4-5 मिरच्या घेऊन तिकडनं. आता रात्रीच्या जेवणाला हव्यात. तर सकाळची संध्याकाळ झालेली आहे. ही तुम्हाला मागे खुर्ची दिसते. गेले 2-3 दिवस झाले आम्ही ती पावसात ठेवले धुण्यासाठी. म्हणजे आपोआप ती पावसाच्या पाण्याने धुवून जाते, त्याच्यामुळे तशी ठेवलेली आहे. आणि बाकीच्या पण खुर्च्या ना उद्याला आणून इथे बाहेर ठेवणार की छान अशा धुवून निघतील. काही करायचं नाही, फक्त पावसामुळे ठेवून द्यायचं. सगळी धूळ माती बघा लागलेलं असते ना, आपोआप धुवून जाते. हा एक फायदा आहे पावसाचा. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि म्हणजे व्हिडिओची एंडिंग करायला बघा इतका वेळ गेला. आज दिवसभर म्हणजे कालपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे, 2-3 दिवस झाले. आत्ता थोडंसं जरा थांबला, पुन्हा बघा सुरू झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. इंस्टाग्राम आणि फेसबुकलासुद्धा आपलं अकाउंट आहे. तुम्ही जर काही इंस्टाग्राम फेसबुक वापरत असाल तर जा इंस्टाग्रामला प्रिया पवार सर्च करा, फेसबुकला पण तुम्ही प्रिया पवार सर्च करा, तुम्हाला आपलं अकाउंट मिळून जाईल. तर पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.